तर दिशा सालियान प्रकरणात कुटुंबाचा दुरान्वये संबंध नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय। खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। यासोबतच नागपूर दंगलीवरून उद्धव ठाकरेंनी ठाण्याकडे बोट दाखवलं का असा सवाल त्यांच्या एका वक्तव्यानं उपस्थित झालाय। आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत, त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये। दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो। नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात, म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत। म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची, हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्यामागे हा निव्वळ योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लक्तरं बाहेर काढतायत। हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा किंवा अभ्यास करण्यासारखा आहे।